ही तुमची पहिलीच वेळ नसावी ना तिथे जाण्याची? नाही, ह्याच्या आधी लय वेळा गेलोय मी तिकडं, पण या वस्तू कधीच दिसल्या नाही मला तिकडं. किती वेळ लागला हे सगळं शोधायला? जास्त वेळ नाही लागला, लगेच सापडले. म्हणजे असे फार काही वेगळे कष्ट पण नाही घ्यावे लागले. पण मॅडम, ही अत्तराची बाटली आहे ना, ती लगेच नाही सापडली आम्हाला. ही सापडायला लई कष्ट पडले, कारण ती ती मातीत रुतून बसलेली होती ना, त्यामुळे दिसलीच नाही लगेच आम्हाला. पण ही अत्तराची बाटली कुणाची असू शकते? ही जालिंदरचीच आहे कशावरून? मॅम, जालिंदर निंबाळकर हे माझे वडील आहेत आणि मला माहिती आहे ना, ते इकडचं अत्तर वापरतच नाही. त्यांचे मित्र खास दुबईवरून त्यांच्यासाठी अत्तराची बॉटल आणतात आणि तेच अत्तर ते वापरतात. मॅडम, तो दागिना पण त्या मातीत होता. तुम्ही दोघांनी ना जरा सावध राहायला हवं. जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जालिंदर या पुराव्यांशी टेम्पर करतोय असं मला वाटतं. हा दागिना सापडायला किती वेळ लागला तुम्हाला? हा लगेच सापडला. हा एवढा छोटा दागिना लगेच सापडला आणि अत्तराची बाटली मातीत अडकून पडली होती. मला वाटतं हे पुरावे आपण पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे. आणि तसंही हे काही ठोस पुरावे नाहीये. काहीही करून आपल्याला ना जालिंदर त्या दिवशी खुनाच्या ठिकाणी उपस्थित होता हे सिद्ध करायला हवं. आम्ही आमच्या परीने शोधतोय मॅडम. मी परत एकदा तिकडे जातो आणि सगळीकडे बघून येतो. सूर्यकांत, झाडाची पानं पिवळी पडायला लागली ना की आपल्याला असं वाटतं की झाडाला पाणी कमी पडलंय. पण बरेचदा त्या झाडाला जास्त पाणी घातलेलं असतं, त्यामुळे पानं पिवळी पडतात. एवढे दिवस आपण लक्ष देऊन पुरावे शोधत होतो, तर आपल्याला पुरावे सापडले नाही. आणि आता इतक्या सहजपणे पुरावे सापडले. हे पुरावे तिथे पेरलेले सुद्धा असू शकतात. काय झालं मॅडम? एक महत्वाचा पुरावा आहे सूर्यकांत. शालनच्या बोटांमध्ये सापडलेले कपड्यांचे धागे ते 100% जालिंदरच्या कपड्यांचे असू शकतात. आपण जर का तो कपडा शोधू शकलो ना, तर आपला मार्ग मोकळा होईल आणि मग जालिंदरला फासावर लटकवण्यापासून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. बघा, इथं राहायचंय तुम्ही बागेला घेऊन आल्यानंतर. तुम्हाला खायला प्यायला सगळं मिळेल. कमी काय पडलं तर सांगा, पण दिलेलं काम चुकता कामा नये. हा, नाही चूक होणार साहेब. पण मी काय म्हणतो, आम्ही जर का इथं साताऱ्यात राहिलो तर सूर्याला शंका नाही काय येणार? हा, त्यापेक्षा आमची सोय दुसरीकडे कुठेतरी केली असती. येडा समजतो का तुम्हाला? येडा समजतो का? तुला जर मी साताऱ्यात ठेवलं तर तू माझ्या डोक्यावर नाही बसणार का? येडात काढायला पण कमी करणार नाही, कळत नाही का मला? साहेब, तुम्हाला वाटते तसं काय नाही. आम्हाला चालेल इथं ठेवलेलं. पण हे बघा, हे सोडा आहे ना, मी पाया पडते तुमच्या. हा ना, तसं बी आम्हाला त्रास देण्यात तुमचंच नुकसान आहे बघा. मोठ्या साहेबांना अजून आमचा उपयोग आहे हे विसरू नका. म्हणून माझं ऐका, सोडा त्यांना, सोडा त्यांना. हे काय साहेब? हा, अहो साधं बोलायची बी सोय नाही वय. हे काय बरोबर नाही बरं का? ए, इथं चूक बरोबर काय नसतं. हे डॅडी नावाच्या वाघाचं जंगल आहे. इथं फक्त त्याच वाघाचा कायदा चालतो. त्यामुळे दिलेलं काम नीट करा, नाही तर जीवानिशी जाल दोघं. साहेब, अहो ही सूर्याच्या घरातली नोकर आहेत ना? हा, हे इकडे काय करतात? येड्या डोक्याचे तुला ना, मला असं वाटतंय असं दुरुस्तच केलं पाहिजे, बदलून टाकतो सगळं. अरे पाहून आम्हाला पाहून कायला पावत आहे? हा, कशाला काय? आम्ही काय नाही लपवत. काय
अहो वाघाला घाबरल्यासारखं काय आम्हाला बघून घाबरताय हा? आता निवांत उभं राहायचं, तुमचीच गाडी तुमचंच आहे, हा? निवांत उभं राहा की. असं काय नाही बघा. काजू अरे गावात नवीन आहेत ते, तू पण कशाला घाबरवते त्याला ना. काजूचा स्वभाव आहे हो, फनी येतो फनी. ए काजू हे पकड चल. साहेब माझी बिंगरी आहे ना, हे बघा पंक्चर झाली. तुमच्या गाडीत पंक्चर काढायचं सामान आहे का हो? नाही नाही असणार, असं कसं करणार? अहो, असं गाडीत पंक्चरचं सामान कसं असेल? ए पुढ्या इकडे अरे काय पकड हिला. अरे तो येडा बिडा काय रे पुढ्या. अरे साहेब बघ, त्यांची चैन बघ, त्यांची अंगठी बघ, त्यांची गाडी बघ. हा? अरे ही गाडी पंक्चर होत असते, ही गाडी ट्यूबलेस आहे रे, ट्यूबलेस. अरे कळतंय मला ती, पण तुला कळत नाही का? जर ह्यांच्या गाडीत पंक्चरचं सामान असलं तर आपली सायकलची पंक्चर निघाल ना. नाही पुढ्या मजा रे. माझ्याकडे गाडी आहे साहेब, तुम्हाला आयडिया सांगतो का बघा. ये ऐसा जाएगा, ये इधर आएगा, ऐसा हात निकाल के. हा हा साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे बसा, मॅडम तुम्ही त्यांच्या पलीकडे बसा. आणि आम्ही मागं बसतो आणि आमची अशी सायकल आहे ना, अशी एक हाताने अशी धरतो. हा म्हणजे गाडी पुढं सायकल मागं. हा कशी वाटी आडल्या. एक नंबर. हो पण सायकल कशी धरणार? अहो, अशी कशी धरणार म्हणजे आम्ही दाखवतो. काजू पुढे आहेत ना, मग सगळं होणार. चला दाखवतो. ओ हो गाव असं नाही जमणार. तर अजून एक सुचले, मगासारखं तुम्ही पुढे बसा मॅडम, मगासारखं तुम्ही पलीकडे बसा, त्याच्या मागे आम्ही बसतो आणि त्याच्या मागे आमची सायकल बसा. डिक्कीत कशी वाटली आयडिया? वा काजू एक नंबर. हा चला. ओ हो 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 अहो डिकीत कसं, लय सामान आहे डिकीत, डिकीत नाही जमणार. मग आता काय करायचं? मी काय म्हणतो, आपण असं करू, हा तुमचं सामान ठेवा गाडीत, हा सायकल ठेवा तिकडं, आणि तुम्ही बसा गाडीत, आम्ही तुम्हाला सोडतो ना. उड्या सायकल घुमा. चल ठीक आहे. चल चला 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 चला. उड्या जमलंय जमलंय, जाऊ द्या. काय झालं? तुम्ही सगळे काळजीत का बसलात? काका दादा वहिनी कवाच गेलेत, अजून एक फोन आला नाही त्यांचा. काय तिकडं काय चाललं आपल्याला कळलं पाहिजे ना. सूर्यानी मला तिकडे जाताना फोन केला होता. मला म्हणला तिथं लय महत्वाचा पुरावा घावल्या ती. फक्त आता ती पुरावा कालिंदी मॅडम पातूर सुखरूप पोचावं म्हणजे झालं. दादा आला. दादा मॅडमला पुरावा पोचवलं ना? काही अडचण आली नाही ना? आली होती, लई मोठी अडचण आली होती. एवढी मोठी पण नव्हती. ऍक्च्युली आमची गाडी बंद पडलेली, पण एक माणूस आला आणि त्याने गाडी सुरू करायला आम्हाला मदत केली. देवी आईची कृपाच झाली म्हणायची. नाही तर एवढ्या उशिरा मदत मिळणं कठीणच आहे. पण सुदैवानं तिनंच कोणाला तरी मदतीला पाठवलं बघ. सूर्या, सापडलेलं समजा पुरावा कालिंदी मॅडमला दिल्यावर काय म्हणल्या रे त्या? दादा काय झालं? तू काय बोलत का नाहीस? तेजू अगं, पुरावे पुरेसे नाहीयेत असं म्हणणं आहे कालिंदी मॅमचं. डॅडींच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा हाती लागायला हवा. हा ग हातात ती कुठनं आणायचं? आपल्याला जेवढं घावलं तेवढं आपण दिलंच की त्यांच्या ताब्यात. पण आपल्याला ठोस पुरावा पाहिजे असेल तर तो शोधायला काय करावं लागेल याचा विचार करायला पाहिजे आपण. हे सगळं होईलच, पण इतकं सहज होईल असं नाही वाटत मला. आईच्या नखामध्ये ना कपड्याचे धागे सापडलेत आणि ते डॅडींच्या कपड्याचे तसा आमचा तरी अंदाज आहे. फक्त कुठल्या कपड्याचे ते हे कळत नाहीये. पंचा असणार.
मालक जेव्हा अक्कासनी ढकलून देत होतं का नाही तेव्हा त्यांच्यात झटापटी झाली होती आणि त्या झटापटीतच त्या पंचाचा धागा अक्कांच्या नकात अडकला असेल. आत्या तुला नक्की खात्री आहे ना याची? अरे वय सूर्या, अरे मी तिथंच होती की. त्या दरम्यानच ही समज झालं असणार आहे. नाहीतर बघ की कापड जर फाटली असती तर ती माझ्या लगेच ध्यानात आलं असतं. परपंचा ही एकमेव गोष्ट आहे जी फाटली तरी कळणार नाही. असं ठोस काही सांगता नाही येणार, पण शक्यता नाकारता येत नाही. आपण शोधून तरी बघूयात ना. सूर्या, हा पुरावा जर आपल्या हाती लागला ना तर मग केस आपल्या हातात यायला सुरुवात झाली असं समजूया. मग थोडासा उशीर कशाला करायचं, लगेच निघू चल. नाही आता नको, उद्या सकाळी जाऊयात. रोज सकाळी डॅडी मंदिरात जातात आणि त्याच वेळी अगदी नशेत लोळत पडलेला असतो शत्रू घरामध्ये. त्यामुळे त्या वेळेला आपल्याला शोध घ्यायला सोपं होईल. देव करून ह्यो पुरावा हाती लागू, मग त्याच्या लिंदरला जन्माची अद्दल घडल. आई, त्याला जन्माची अद्दल घडणारच आहे. फक्त एवढीच काळजी वाटते की बाहेरच्या गोष्टी सांभाळताना घरातल्या गोष्टी हातातून सुटायला नको. दादा, अरे भागू अजून चिडलेलीच आहे, तिचं रागच जात नाही. काय करायचं तिचा राग घालवायला, मला काहीच कळेना झालंय. राजू, ह्याचं उत्तर माझ्याकडे पण नाही अगं. सूर्या, तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, काळजी नको करू, सगळं नीट होईल. तू एक काम कर ना, तू तुझ्या मनातलं तिच्याशी बोलून बघ. कोणाच ठाऊक, तुझी बाजू ऐकून कदाचित तिचं मन बदलेल. ही लोक ना आपल्याला जगू देणार नाहीत बघ. दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे आता? जा बघा, दार उघडा. ए प्रभाकर, दारुगड. अरे हॅलो ए प्रभाकर, दारुगड ना. हॅलो, काय झालं साहेब? काय काम होतं इतक्या रात्री? इतर रात्र बित्र काय नसतं. चल खाली. कुठं जायचंय? ए ऐक ना, चल म्हणलं की चालायचं, उठ म्हणलं की उठायचं आणि बस म्हणलं की बसायचं. कळलं का? मला जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही. चल खाली. राजू, भागू काय बोलली का ग दादाशी? नाही ना अक्का, भागूच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाही. दादाला एवढा त्रास होतोय, तिला एक कळतंय, तरी तिला काहीच फरक पडेना झालाय. दादा तिच्या समोर रडला तरी पण ती त्याच्याशी बोलली नाही ग. भागूला कसं समजावं ना तेच कळत नाही. दादा आधीच डॅडींच्या केसमुळे काळजीत आहे. त्यात ही अशी वागत राहिली तर दादाचं चित्तच थाऱ्यावर राहणार नाही ना. भागूला ना काही हक्कानं सांगायला गेलं की ती सगळ्याचा भलताच अर्थ काढते. तिला असं वाटतं आपण तिच्यावर दबाव टाकतोय हक्का. हो, पण आपण तिच्या बाजूने पण विचार करायला पाहिजे ना राजू. या वयात एवढं सगळं स्वीकारणं खरंच अवघड आहे. तिचं दादावर खूप प्रेम आहे, म्हणून तिला वाटत असेल की हे सगळं दादाने तिला सांगायला पाहिजे होतं. पण अक्का, मला नाही वाटत दादाचं काय चुकलंय. त्याने जर तिला खरं सांगितलं असतं ना तर तिच्या आणि आपल्या नात्यात एक भिंत तयार झाली असती. ते दादाला नको होतं. दादालाच काय, आपल्या कोणालाच नको होतं अक्का. आता हे भागूचे खरे आई वडील आले म्हणून, नाहीतर आपण सख्खा भावंडांसारखंच राहिलो ना इतके वर्ष. आपल्या तर मनात पण कधी आलं नाही की भागू आपली सख्खी बहीण नाहीये. आणि आपल्या मनात विचार नाही आला तर भागूच्या पण मनात हा विचार नाही आला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही चुकीचा निर्णय नको घ्यायला, एवढंच वाटतं मला. राजू, तुला काय वाटतं? भागू खरंच दादाला सोडून निघून जाईल? मला नाही वाटत अक्का असं काय होईल. घर सोडून जाणं अवघड आहे. हे घर,
दादा, आपल्या आठवणी, हे सगळं सोडून जाणं सोपं नाही भागूसाठी. तिने आपल्याला सोडून जाणार. नसू आपण तिच्या रक्ताची भावंड, पण प्रेमाच्या धाग्याने आपण गुंफले गेलोय आणि हे धागे सोडवणं कोणालाच शक्य नाहीये. खरे, त्या घराशी, इथल्या माणसांशी सहजासहजी नाती तोडणं सोपं नाही. पण राजू भागू अल्लडे. रागाच्या भरात तिने चुकीचा निर्णय घेतला तर, म्हणून जरा काळजी वाटते. खरे अक्का, आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवू शकतो, पण भागूच्या खऱ्या आईवडिलांवर मला नाही विश्वास. त्यांनी तिच्यावर दबाव टाकलं ना तर भागूसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे. अरे वा 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 वा, या 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 प्रभाकरराव, निर्मला वहिनी, आमचं भाग्य किती थोरे. आज तुमच्यासारखे करोडोचा उद्योग करणारे उद्योगपती आमच्याकडे पाहुणे म्हणून आले. काय रावसाहेब, आमची चेष्टा करताय गरिबाची. हा, चेष्टा नाही, शक्यच नाही. आम्ही कधीच खोटं बोलत नाही, आम्ही नेहमी खरंच बोलतो. हा, आरशासारखं स्वच्छ चारित्र्य आहे आमचं. काय छत्री? हो तर आरशाला सुद्धा लाज वाटल एवढं स्वच्छ चारित्र्य डॅडींचं नाही. ऐकलं का? एक डाग आमच्या चारित्र्यावर आम्ही कधी लागू दिला नाही. ज्यानं कोण लावण्याचा प्रयत्न केला त्याला कायमचा पुसून टाकला. त्या सूर्याला बी आता असाच पोसायचा आहे कायमचा. त्याचीच तयारी चालली बा. ते मर, हे बघा, हे बघा, हे बघा तुमच्या उद्योगधंद्यांची माहिती. भैया, आमचा उद्योगधंदा. मग अरे त्या पोरीला तुम्ही सांभाळणं म्हटल्यावर तुम्हाला सूर्याला दाखवायला नको का तुमच्याकडे केवढी संपत्ती आहे ती. अरे वा साहेब, किती मोठं मन आहे हो तुमचं. तुमचा उद्योग बी आम्हाला देणार तुम्ही. ए उठ उठ. ते फक्त बॅनरवर, तुझ्या नावावर करून द्यायला तू काय खरा खुरा पाहुणा लागून गेला का आमचा? नाही, पण तुम्ही आता बिंदा सांगू शकता की आम्ही आमच्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. सूर्या एकदा त्याच्या बहिणीला तुमच्यावर पाठवायला तयार झाला ना, मग काळजीच नाही. त्या सूर्याची बहीण एकदा का आमच्या ताब्यात आली, मग त्याला किती पुरावे गोळा करू देत, काहीच फरक पडत नाही. केस आपोआप बंद. पर साहेब, म्हणजे आम्ही नक्की करायचंय का या सगळ्यात? तुम्ही उद्या जाऊन याच्या घरात बॉम्ब ठेवायचा. बॉम्ब बॉम्ब उडू देत चिंदड्या.